आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील पिंपरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंघोळ करून येतो असे सांगत ओढ्याकडे गेलेला अवघा 17 वर्षीय दीपक सुरेश खाडे याचा मृतदेह तब्बल 8 दिवसांनी दिगत येथील घोड नदी पात्रात आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला असून खाडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 22 जुलै रोजी सकाळी दीपक आणि त्याचा मोठा भाऊ विकास शेतीपंपाची मोटर काढण्यासाठी ओढ्याकाठी गेले होते. मोटर काढल्यानंतर विकास स्टार्टर काढण्यासाठी पुढे गेला. त्याचवेळी दीपकने भाऊ मी अंघोळ करून येतो असे सांगत कपडे आणि चप्पल काठावर ठेवून पाण्यात प्रवेश केला. मात्र काही क्षणातच तो पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाला. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही तो न सापडल्याने ग्रामस्थांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. स्थानिक युवक, ग्रामस्थ आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले, परंतु मुसळधार पाऊस, ओढा आणि घोड नदीला आलेल्या पुरामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. अखेर 8 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी दुपारी दिगत येथील घोड नदी पात्रात दीपकचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.